आणि सगळं शिकवणं आणि त्याला घडवणं म्हणजे टोटल. आपल्या पाटील मॅडम, सगळे आपले गुरुजन वर्ग असतील, यांनी खऱ्या अर्थाने जो वर्ग आहे किंवा 10वी तुमच्या आयुष्यातल्या ज्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तुम्हाला खूप जास्त माध्यमे उपलब्ध आहेत अभ्यासासाठी सुद्धा. म्हणजे तुम्हाला मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, याच्या माध्यमातून तुम्ही कसा वापर करून घ्यायचा या गोष्टीचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आमच्यापेक्षा पण खूप जास्त तुम्हाला माहिती आहे. फक्त योग्य वापर करा, योग्य दिशेने जा, योग्य निर्णय घ्या. सगळ्यात महत्त्वाचं निर्णय क्षमता खूप महत्त्वाची असते. त्या निर्णय क्षमतेमध्ये चुकू नका. चुकणार मान्य आहे थोडंफार. तर एक मी तुमच्यासाठी म्हणेन की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नाही मधून उमटते विचारांची कल्पना. रोशन सरांचा आवाज भारी क्षणात येतं ते वाक्य म्हणे, अरे माठ्या विद्यार्थी, आणि वर्गात बसते शिस्तीची पहिली पायरी. विशाल सर स्वभावाने शांत, संयमी, समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट नेहमी. हसतमुख चेहऱ्याने देतात आधार, त्यांच्यामुळे मिळतो अभ्यासाला आकार. प्रियंका टीचर स्वभावाने कठोर पण मनाने विद्यार्थ्यांसाठी भरपूर मोल. शिस्त, मेहनत शिकवतात रोज, यशाचा मार्ग दाखवतात रोज. आज पासून 10वी पर्यंतचा प्रवास माझा या क्लासमध्ये घडला. इथे आम्हाला पुस्तकाचं ज्ञान आठवीला या क्लासमध्ये शिकण्यासाठी आलो. सर्वात पहिले माझी भेट झाली ती म्हणजे प्रियंका टीचरांशी. त्यांचा कठोरपणा सुरुवातीला वाटलं की त्या खूप मारतील, बोलतील, पण नंतर असं वाटायला लागलं की त्या चांगल्या आहेत. नंतर विशाल सरांची भेट झाली तेव्हा त्यांचं पण एकदम नम्र असं नम्र असं मन माझ्या मनाला त्यांच्या नम्र मनाने वेधून घेतलं. आणि जसं की क्लासनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं. महासागरात जसं समुद्राच्या लाटा येतात तसं आयुष्यात कितीही खडतर प्रसंगाची लाट आली. त्यांचं शिकवणं म्हणजे खूप चांगलं असतं. त्यांच्या मागे मनीष रत्नाचे ते हे सोडतात, कारण की त्याला काही डोक्यातच जात मी जेव्हा ह्या क्लासमध्ये आले तेव्हा सर्व शिक्षकांनी केवळ विषय शिकवला नाही तर तो सोपा कसा करायचा हे शिकवले. कठीण गणित असो किंवा विज्ञानाचा प्रयोग सरांनी नेहमीच संयमाने समजावून सांगितले. क्लासमध्ये केलेली धमाल मस्ती, सरांची कडक शिस्त आणि परीक्षेच्या आधीचे मार्गदर्शन हे आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. तर मित्र आनंदाचे क्षण सुद्धा देखील मानावे लागते. माझ्या मते तेव्हा आमच्या